आता हे समीकरण सोडवायचं म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. ठीक आहे. मग बघ आता त्यांनी दिलेलं आहे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला काहीच नाही, फक्त ते चौकटी आहेत ना तिथे उत्तर लिहायचे आहेत. पुढचे जे उदाहरण आहे ते आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. बघा दोघांची काय करणार आहे ते बेरीज करणार आहे. मग करा बेरीज. 9 आणि 12 यांची बेरीज करा. किती येणार? 21. ठीक आहे. आता 3y आहे आणि इथे 3y आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की इथे बेरीज करायची आहे, मग 6y उत्तर येईल. नाही, 6y नाही येणार. इथे बघा काय आहे अधिक आणि इथे आहे वजा. अधिक वजा काय होतं बरं? वजा होऊन जातं. नियम माहिती आहे ना. बघा अधिक अधिक असेल तर काय करायचं? अधिक होतं. अधिक वजा असेल तर काय होती? वजा बाकी होऊन जाते. वजा अधिक असेल तरी पण काय होतं? वजा. आणि वजा वजा असेल तर काय होतं? अधिक. हे नियम आहेत, लक्षात ठेवा. मग त्यामुळे या दोघांची काय होणार? वजा बाकी. उत्तर काय येणार? 0. मग ते आपण 0 न लिहिता डायरेक्ट आता काय करू? 5x अधिक 2x करू. किती उत्तर येणार? 7x. मग x बरोबर काय होणार बघा आपल्याला? 7 हा काय आहे? इकडे गुणाकार आहे. इकडे जाताना काय होणार? तो भागाकार. मग 7 ने 21 ला भाग दे. उत्तर किती येणार? 3. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे? 3. आता आपल्याला सेम y ची किंमत काढायची. त्यासाठी बघा काय केलं आहे? x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवलं. समीकरण 1 मध्ये 5 काय आहे? 5x. x ची किंमत किती आहे? 3. बरोबर. 5 3 किती होणार? 15. इथे उत्तर किती येणार? वजा 6. बरोबर. y बरोबर काय येणार मग? वजा 6 भागिले 3. मग 3 नी भाग दिल्यावर उत्तर किती येणार? वजा 2. म्हणजे x आणि y च्या किमती किती आलेल्या आहेत? 3 आणि वजा